श्रोते हो, नारायण हरी. आजचे पुरवणी प्रवचन हे मला विचारलेल्या काही शंकांच्या समाधानासाठी आहे. पण त्या शंका समाधानाच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला या प्रवचनाच्या सुरुवातीस नारायण हरी असं म्हटलं आणि एका दृष्टीने मी तुम्हाला नमस्कारच केला. पण हा नमस्कार कुणी केला आणि कुणाला केला? एका देहाने दुसऱ्या देहाला केला असं म्हणावं तर दोन्ही देह नाशवान, आणि माझ्यातील आत्म्याने तुमच्यातील आत्म्याला नमस्कार केला असं म्हणावं तर तुमचा माझा आत्मा एकच आहे, त्यात भेदच नाही आहे. कुणी कुणाला नमस्कार केला? आपण प्रत्येकजण, या पृथ्वी तलावरील प्रत्येकजण आत्मरूप आहोत, एकच आहोत, एक रूप आहोत. माझा तुम्हाला नमस्कार म्हणजे काय प्रकार झाला सांगू का? समुद्राच्या एका लाटेने दुसऱ्या लाटेला नमस्कार केल्यासारखं झालं. काय हो, समुद्राच्या लाटेला समुद्रापासून स्वतंत्र अस्तित्व आहे का हो? आणि एक लाट दुसऱ्या लाटेपासून भिन्न आहे का? तद्वत तुम्ही शरीररूपी एक लाट आहात, मी एक लाट आहे. वरकरणी आपण भिन्न दिसतो, पण आत्मरूपाने आपण एकच आहोत. काय हो, मला सांगा, तुमच्या आरशातल्या प्रतिबिंबावर तुम्ही प्रेम करता की नाही? आणि करत असाल तर याचा अर्थ आपण आपल्या स्वतःवरच प्रेम करतो असा नव्हे का? अगदी त्याचप्रमाणे आपण सर्व पृथ्वीवासियांचे देह म्हणजे वेगवेगळ्या बादलीतील पाण्यातील सूर्याची प्रतिबिंबे जणू. ती प्रतिबिंबे क्षणभंगूर, तसेच आपले देह पण क्षणभंगूर आहेत. त्या प्रतिबिंबांना जसे सूर्याचे अधिष्ठान आहे, आलंबन आहे, सूर्याचा आधार आहे, त्याचप्रमाणे आपले सर्व देह म्हणजे परमात्म्याची प्रतिबिंबे. आपल्या देहाला आलंबन किंवा आधार कशाचा म्हणाल तर परमात्म्याचा. आपण सर्वजण परमात्म स्वरूप आहोत. मी, तुम्ही, आपण एकच आहोत. आता मला सांगा, हे जर कॉलेजमधल्या मुलामुलींना पटले की आपण प्रत्येकजण आत्मस्वरूप आहोत, तर त्यांचा एकमेकाकडे पाहण्याचा, एकमेकाशी वागण्याचा दृष्टिकोन सकस आणि सुदृढ होणार नाही का? आता मला सांगा, बँकेत काम करणाऱ्या माणसाला हे जर पटलं तर तो बँकेच्या प्रत्येक गिराईकाशी कसा वागेल? सासू सासरे आणि सून या दोघांनाही हे पटलं तत्व, तर ते एकमेकाशी कसे वागतील? रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक सुंदर स्त्रीकडे प्रत्येकजण कोणत्या दृष्टीने पाहेल? दुकानदाराला हे जर पटले तर तो प्रत्येक गिराईकाशी कसा वागेल? तुमच्या 40-45 वयोगटातील मुलाला, सुनेला, मुलीला, जावयाला हे जर तत्व समजलं, पटलं, तर ते आपल्या पुढच्या पिढीला हे लॉजिक, ही फिलॉसॉफी, हे तत्वज्ञान, हा भागवत धर्म समजावून सांगू शकणार नाहीत का? अहो श्रोते, हे जे मी संक्षिप्तात सांगितलं ना आज किंवा यापूर्वी, त्याचेच नाव अद्वैत तत्वज्ञान. तम सर्वभूत हृदयम च्या निमित्ताने आपण यावर चिंतन केले, यापूर्वी, आज आणि यानंतर सुद्धा मधून करणार आहोत. श्रोते हो, माझी तुम्हाला एक अत्यंत प्रामाणिक प्रार्थना आहे. असले विचार, हे तत्वज्ञान, हा भागवत धर्म प्राथमिक माध्यमिक शाळातील मुलांपर्यंत गोष्टी रूपाने योग्य प्रकारे पटवून देण्यासाठी तुम्ही ही प्रवचने शालेय शिक्षकांना पाठ का पाठवत नाही?
भले तुमची त्यांची ओळख असो अगर नसो. बघा हां, मी 4थी 5वी 7वी मधल्या मुलाला हे तत्त्व समजून सांगण्यासाठी एक गोष्ट सांगतो. गोष्ट आहे ती गोष्ट विसरा, तत्त्व लक्षात घ्या. एक कुटुंब होतं, सधन होतं, सुखी होतं. आई वडील आणि मुलगा असं ते कुटुंब होतं. पण दुर्दैवाने वडिलांचा मृत्यू झाला आणि धंदा बंद झाला. आई व मुलावर खूप वाईट दिवस आले. संसाराचा गाडा चालवणे खूप कठीण झाले. त्यांच्या देवघरात एक सोन्याची मोठी गणपतीची मूर्ती होती. त्यावेळी आई मुलाला काय म्हणाली की बाळा, मूर्ती सराफ बाजारात जाऊन विकून ये, आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळतील. मुलगा मूर्ती घेऊन सराफ बाजारात गेला. सराफ म्हणाला, मी सोन्याच्या गणपतीचे 10 ग्रॅमला 40,000 रुपये या दरानं देईन, पण सोन्याच्या उंदराचे मात्र 10 ग्रॅमला 500 रुपये देईन. त्याने गणपती आणि उंदीर यात फरक केला. मुलाला फसवण्याच्या दृष्टीने त्याने हा फरक केला. मुलगा त्यानंतर दुसऱ्या सराफाकडे गेला. तो म्हणाला, मी गणपती व उंदीर दोन्ही 10 ग्रॅमला 40,000 रुपये या एकाच दराने घेईन. मुलाला संभ्रम पडला. त्याने सराफाला विचारल्यावरून सराफ म्हणाला, मी गणपती आणि उंदीर या मूर्ती जाणत नाही, मी त्यातील सोन्याकडे बघतो. मूर्ती गणपतीची असो, उंदराची असो, घोडा असो, मोदक असो, त्या मूर्ती वितळवल्यावर त्याचे सोनेच होते आणि सोन्याचा दर 40,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आता तसंच देह स्त्री पुरुष असो, गरीब श्रीमंत असो, रोगी व सुदृढ असो, काळा किंवा गोरा असो, हुशार किंवा ढ असो, कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही वयाचा असो, ते सर्व देह सोन्याच्या मूर्तीप्रमाणे विरघळणारे आहेत, म्हणजे मातीच्या भांड्याप्रमाणे फुटणारे आहेत, सारांश नाश पावणारे आहेत. पण प्रत्येकातील आत्मतत्व एकच आहे, एक रस आहे, अविनाशी आहे. बघा, अशा गोष्टी जर शिक्षकांनी मुलांना सांगितल्या तर त्यांना ते पटेल. माझे एक ठाम मत आहे, प्रत्येक शिक्षकाला मुलाला सांगण्याजोग्या 1000 गोष्टी सांगायला आल्या पाहिजेत. तेव्हा परत एकदा नम्र विनंती, प्रवचनाचा तरुण पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये, सर्व समाजात प्रसार करा. आता थोडंसं शंका समाधानाबाबत. मी मागच्या प्रवचनात एका पुरुष सूक्त आणि नारायण सूक्त म्हणून दाखवलं आणि तुम्हाला विनंती केली आहे की शक्य असेल त्यांनी दररोज ती प्रवचनं, ती सूक्त ऐकावीत, म्हणावीत, पाठ करावीत, असे एक आवाहन केलं. 2-4 जणांनी शंका विचारली की आमच्याकडील पुरुष सूक्त जे आहे आणि तुम्ही जे म्हटलं त्यात फरक आहे. मी काय सांगतो ते आता पहा. पुरुष सूक्ताचे मूळ महत्त्वाचे श्लोक 16 आणि ते 16 मंत्र म्हणून पूजेच्या वेळी षोडशोपचार म्हणजे 16 उपचार केले जातात. मी ते 16 श्लोक, त्याचा अर्थ आणि प्रत्येक मंत्र म्हणताना कोणता उपचार करायचा ते तुम्हाला स्क्रिप्ट, लेखी लवकरच देईन. हे पुरुष सूक्त जे आहे ना, ते ऋग्वेदात आहे. त्याचबरोबर ते मुद्गलोपनिषदात व अन्यत्र पण 1-2 ठिकाणी आहे. तुम्ही पुरुष सूक्ताचे कोणतेही पुस्तक घ्या, त्यातील हे 16 मंत्र जे आहेत ना, ते एकच आहेत आणि त्यांचा क्रमसुद्धा एक आहे. त्यात कुठलाही फरक असून उपयोगीच नाही. परंतु शेवटचे 1-2 फलश्रुतीचे मंत्राबाबत
काही ठिकाणी फरक असेल. मी जे पठण केले ते सर्वाच्या आधाराने व संशोधन करून म्हटले आहे. तुम्ही कशाचाही आधार घ्या, कुठल्याही पुस्तकाचा, पण 16 मंत्रात तुम्हाला फरक दिसणार नाही. आता उदाहरण म्हणून सांगतो, विष्णू सहस्त्रनाम घ्या, मूळ स्तोत्रात कुठेही फरक नाही, पण फरक आहे तो महात्म्य आणि फलश्रुतीच्या श्लोकात. तुम्हाला माहिती आहे का, सौभाग्य लक्ष्मी उपनिषद नावाचं उपनिषद आहे. त्या उपनिषदात श्री सूक्त आहे आणि त्या सूक्तात 16 मंत्र आहेत. पण तुम्ही कुठलंही श्री सूक्ताचं प्रचलित पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये अनेक वेगळे श्लोक तुम्हाला आढळतील. तेव्हा मी जे पठण करून दाखवलं आहे त्यामध्ये 16 मूल मंत्र जसेच्या तसे आहेत. पाठभेद असेल तर तो महात्म्याचा किंवा फलश्रुतीचा. तेव्हा तुम्ही काही संभ्रमात पडू नका. आणखी एक शंका, व्यासपत्नी आणि शुकमाता यांचे नाव काय? खरं तर मी असल्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत नाही. कारण का माहिती आहे का, ऋषींचं कुळ किंवा मूळ शोधू नये असं म्हणतात. अहो, द्रोणात ठेवलेल्या वीर्यापासून झाले म्हणून त्यांचे नाव द्रोण म्हणे. हा झाला वरकरणी अर्थ. पण आपल्याला त्याचे रहस्य माहीत आहे का? एका नावेतून थोडा वेळ प्रवास केला. ती नाव सत्यवती नावाची अतिसुंदर स्त्री चालवत होती. महान आणि दिव्य पराशर ऋषी तिच्या तेवढ्या वेळात प्रेमात पडले. त्यांनी स्वबळाने अंधार केला आणि तिच्याबरोबर रतिसुख घेतले आणि त्यांना पुत्र रूपाने व्यास झाले. हा काय इतिहास सांगण्यासारखा आहे का? व्यासाने आपल्या मातेच्या आज्ञेनुसार आपल्या भावाच्या बायकोबरोबर समागम केला. कशासाठी? रतिसुखासाठी नाही, तर वंश चालवण्यासाठी. त्या व्यासांच्या रूपाकडं बघून त्या अंबालिका त्यापैकी एक घाबरली व्यासांचं रूप बघून समागम करताना. आणि जो पुत्र झाला तो धृतराष्ट्र अंध झाला. दुसरी बरोबर रतिसुख करून जो त्यावेळेला व्यासांचं रूप इतकं भयानक होतं की ती घाबरली आणि म्हणून जो मुलगा झाला तो पंडू आणि तिसरा पुत्र दासीपुत्र विदुर. तेव्हा हा इतिहास आपण त्याचं रहस्य समजत नाही म्हणून त्याच्या खोलात आपण फारसं जाऊ नये. त्यामुळं रामाच्या चुलत बहिणीच्या आत्याच्या मुलाचं नाव काय? त्यामुळं भागवतात सांगितलेल्या तत्वज्ञानात काही फरक पडतो का? मला मोक्ष प्राप्तीमध्ये जर हे नाव समजलं नाही, रावणाच्या आत्याच्या मुलाच्या दीराचं नाव काय होतं मला समजलं नाही, तर मोक्ष प्राप्तीमध्ये काही अडचण येते का? हा विचार करावा. माझ्या माहितीप्रमाणे व्यासपत्नी आणि शुकमातेचे नाव पिंजला. आता ते चुकीचं आहे असं म्हणून कुणी काही जर दुरुस्ती केली तर मी ती मान्य करायला तयार आहे. पिंजलाच शुकाचार्यांच्या मातेचं नाव असा माझा आग्रह नाही. मी वाचलं, माझ्या माहितीत आलं ते तुम्हाला मी सांगितलं. आता मी एका प्रवचनात एक गोष्ट सांगितली. शुकाचार्य राजा जनकाकडे गेले व राजा जनकाने त्यांना राज्याबाहेर ठेवून राजप्रांगणात आणून आणि राजमहालात आणून त्यांची परीक्षा घेतली असं मी कथा सांगितली व त्याचा उल्लेख उपनिषदात आहे असे म्हटले. कोणीतरी मला त्या उपनिषदाचे नाव विचारले. ते उपनिषद म्हणजे महोपनिषद व ही कथा त्यातील 2 अध्यायात आहे. ही कथा कुठे आहे ते महत्त्वाचे नाही, तर संसारात राहून संसार करत तरीसुद्धा संसारापासून अलिप्त राहून प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कर्माला भगवंतांचे अनुसंधान राखून भगवत प्राप्ती करता येते हे ठामपणानं सांगणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
उंदीर, माकड आणि मांजुराने म्हणे खीर बनवली आणि काय म्हटलं, मी खीर खाल्ली तर बूड घागरी. आता ही गोष्ट मी आईने सांगितलेली विसरलो, त्यातली पात्र मला नक्की माहीत नाहीत, पण माझ्या लक्षात एक गोष्ट नक्की भिनली आहे आणि ती म्हणजे दिलीप सत्य बोल. आता महोपनिषदाचा विषयच निघालाय म्हणून सांगतो. त्याच अध्यायात राजा जनकाने शुकाचार्यांना जीवनमुक्त माणूस कसा वागतो, कसा बोलतो, काय खातो, काय पितो, कसा चालतो, इत्यादी इत्यादी अत्यंत सुंदरपणानं समजावलेलं आहे. सर्व काही अभ्यासनीय व आचरणीय आहे. इच्छुकाने अभ्यासूंनी उपनिषद अंग हा गीता प्रेस गोरखपूर प्रकाशित विशेषांक विकत घ्यावा. मिळतो, उपलब्ध आहे. खूप जुना आहे. जुना म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी प्रकाशित केलेला आहे, पण तो उपलब्ध आहे. कोणीतरी मला प्रश्न विचारला की अंतकाळी नातू व्हावा अशी जर माझी आसक्ती असेल तर काय होईल. अहो, गीतेच्या 8व्या अध्यायातील 6वा श्लोक पहा. भगवान म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजती अंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावांना ते स्मरण करीत चरित्याग करतो त्यालाच तो जाऊन मिळतो. तेव्हा अंतकाळी नातवाची आसक्ती असेल तर ती पुढच्या जन्मात पूर्ण होईल. पण तो पण लक्षात घ्या, मुद्दा असा आहे, पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल असं नाही. तो जन्म कुत्राचा असेल, मांजराचा असेल, उंदराचा, पालीचा, मोराचा, कोंबड्याचा, शेळीचा, गाढवाचा, कुणाचाही असेल, पण त्या जन्मात नातवाचं सुख बघण्याचं इप्सित साध्य होईल. पण अंतकाळी समजा मी नारायणाचं स्मरण केलं तर काय होईल. भगवान गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 5व्या अध्यायात म्हणतात, श्लोकात, अध्याय 8वा श्लोक 5वा, अंतकालेच माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम. असं जर अंतकाळी माझं स्मरण करशील तर साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील, यात मुळीच शंका नाही असं गीतेत म्हटले. आता अंतकाळी कुणाचं स्मरण करायचं, काय करायचं, मी तुम्हाला विज्ञानाच्या आधाराने या विषयावर एक प्रवचन देणार आहे. श्लोक आहे स्कंद 2 अध्याय 1 श्लोक 6. जो येईल यावेळेला त्यावेळेला ह्याच्यावर आपण अगदी उत्तम प्रकारे विस्तृत मनस्वी प्रवचन करणार आहोत. इथे एक आणखी प्रश्न आहे. भागवत 1:1-23 मध्ये भागवताचा स्कंध 1 अध्याय 1 आणि श्लोक 23 त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला आहे. ब्रूहि योगेश्वरे कृष्णो ब्रह्मण्ये धर्मवर्मणी स्वाम काष्ठा मधुनोपेते धर्म कम शरणम गतः. धर्मरक्षक ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणास शरण गेला हे आपण सांगावे, असा तो प्रश्न आहे. आता इथे हा जो प्रश्न विचारला आहे ना, तो भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला असा प्रश्न आहे. मी प्रवचनात उल्लेख असा केला आहे का की धर्म, येथील धर्म या शब्दाचा अर्थ धर्मराज म्हणजे युधिष्ठिर असा नाही. एक जाणकार भागवतकारांच्या मते मात्र येथील धर्माचा अर्थ युधिष्ठिर असाच आहे आणि ते मला म्हणाले की मी तुमच्या मताशी असहमत आहे. ठीक आहे, ते भागवतकार मला पूजनीय आहेत, ते अधिकारी आहेत, पण प्रश्न हा वादवितंडाचा नसून सुसंवादाचा आहे. या श्लोकात प्रथम हा धर्मरक्षक असा जो शब्दाचा उल्लेख केला आहे भगवंतांच्या बद्दल, भगवंत धर्मरक्षक आहेत.
पण मग काय भगवान फक्त एकट्या युधिष्ठिराचे रक्षक आहेत का हो? ते सर्व पांडवांचे रक्षक होते. गर्भातल्या परीक्षिताचे रक्षण त्यांनीच केले. भगवान सर्व भक्तांचे रक्षक आहेत. कमी जास्त प्रमाणात आपण प्रत्येक जण भक्तच आहोत आणि त्या अर्थी ते आपणा सर्वांचे, सर्व प्रजेचे एकमेव रक्षक आहे. तेव्हा माझा अज्ञानी माणसाचा तर्क असा की हा शब्द युधिष्ठिर या अर्थानं नसून तो आचरण करण्याचा जो धर्म त्या अर्थी वापरलेला आहे. आणखी एक तर्क, त्याला आधार आहे गीता अध्याय 4 श्लोक 7 आणि 8. ते श्लोक असे आहेत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे भरता, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजे आकार घेऊन लोकांसमोर येतो. पुढं म्हटलेलं आहे, सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेतो, प्रकट होतो. भगवान म्हणतात की हा धर्म जो आहे ना, मी पहिल्यांदा विवस्वानाला सांगितला, म्हणजे सूर्याला सांगितला, पण कालांतराने धर्माला ग्लानी आली, म्हणजे धर्माला ग्लानी येते, धर्माचा ऱ्हास होतो. मग भगवान म्हणतात, ज्या ज्यावेळी ज्या धर्माला ज्या युगात ग्लानी येते, ऱ्हास होतो, त्यावेळेला मी अवतार घेतो व धर्माची सुस्थिती करतो. शौनक म्हणतात, आता ते धर्मरक्षक भगवान तर स्वधामाला गेले, मग त्या धर्माने कोणाचा आश्रय घेतला? धर्म आता कोणाच्या आश्रयाने पसरेल? धर्म भगवंतांच्याच आश्रयाने होता, आहे व असेल. पण आता भगवंत कोणत्या रूपाने अवतरित होतील? कशा प्रकारे धर्माचे रक्षण करतील? वास्तविक त्या अधिकारी प्रश्नांच्या त्या मताला मीच आव्हान करण्यासाठी अधिकारी नाही, पण मी गीतेच्या आधारे हा एक तर्क मांडलेला आहे. अधिकारी व्यक्तींनी त्यावर विचार करावा व माझे चुकत असेल तर मला क्षमा करावी. मी तुम्हाला शंका विचारण्यास प्रोत्साहन देत आहे, त्या निमित्ताने माझा अभ्यास होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी काही सर्वज्ञ नाही आहे, माझा मेंदू म्हणजे काही गुगल नाही आहे. पण तुम्ही मनसोक्त प्रश्न विचारा, मी अभ्यास करेन, दुसऱ्याला विचारेन, दुसऱ्याची मदत घेईन, ग्रंथांचा आधार घेईन आणि शक्यतो यथामती यथाशक्ती तुमचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन. पण परत एकदा विनंती, या प्रवचनांचा भरपूर प्रसार करा. ठीक आहे. नारायण हरी.